नमस्कार मंडळी. माझं नाव देव कार्लेकर. मी अमेरिकेमध्ये न्यू जर्सी या स्टेट्समध्ये गेल्या 2 दशकांपासून राहतो आहे. मूळचा मी मुंबईकर, मुंबई, महाराष्ट्र येथे माझा जन्म झाला आणि 21 वर्ष आधी मी इकडे कामासाठी आलो आणि एक मराठमोळा व्यावसायिक म्हणजे एंटरप्रेन्योर म्हणून माझी एक ओळख बहुत लोकांना असेल. आय-टीच्या क्षेत्रामध्ये माझ्या कंपन्या आहेत, जेणेकरून मी इकडे आय-टीचं अमेरिकेमध्ये आणि भारतामध्ये काम करतो. अ, माझे मित्र श्री विलास आठवलेजी जे महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी एक विनंती केली, की "देवजी तुम्ही गेले 20 वर्ष अमेरिकेत आहात, तर तुमच्या नजरेतून आणि तुमच्या एक वैयक्तिक मतानुसार काय वाटतं आणि काय झालं पाहिजे?" कारण की अमेरिकेच्या निवडणुका ह्याचं पडसाद जगभरात उमटतं. त्याला भारत अपवाद नाही. आणि गेल्या 4 वर्षामध्ये भारत आणि अमेरिका यांमध्ये एक जो ताळमेळ जमतो आहे, तर तो ताळमेळ असाच पुढे राहिला पाहिजे. तर आपलं काय मत आहे? तर ते म्हणाले, "एक 10-15 मिनिटामध्ये तुम्ही आपलं मनोगत कळवा आणि मग विलासजी मॅक्स महाराष्ट्राचे जे व्ह्यूअर्स आहेत, त्यांच्यासमोर हा कदाचित व्हिडिओ अ, प्रसारित करतील." तर मी हे माझं एक वैयक्तिक मनोगत आहे आणि तुम्हा सर्वांसमोर मला संधी मिळाली, त्याबद्दल मी विलासजींचे आभार मानतो. इंडियन अमेरिकन म्हणजे ज्यांची जन्मभूमी भारत किंवा इंडिया आपण म्हणू आणि ज्यांची कर्मभूमी ही अमेरिका, असे असलेले लोक. जवळ-जवळ आपण असं धरून चला 3.5 मिलियन म्हणजे 35 लाख लोक अमेरिकेमध्ये त्यांचं वास्तव्य आहे. दोज हू हॅव अ हेरिटेज ऑफ इंडियन अमेरिकन. अमेरिकेची लोकसंख्या 35 करोड आणि 35 लाख म्हणजे जेमतेम 1% असं धरून चला, आम्ही लोकसंख्येचे आहोत. आणि द इलेक्टोरल व्होट्स म्हणजे या 35 लाखामधून जवळ-जवळ 1.2 टू 1.5 मिलियन म्हणजे 12 ते 15 लाख लोकं व्होट करणार. दे आर एलिजिबल टू व्होट म्हणजे अमेरिकन सिटिझन आहेत. तर तसं पाहायला गेलं, तर फार छोटा एक पर्सेंटाइल आहे इंडियन अमेरिकन लोकांचा जे या अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये भाग घेतील आणि आपलं मत देतील. जरी छोटे असले तरी छोटा बम बडा धमाका. म्हणजे सांगायला आनंद होतो, अमेरिकेत सर्वात जास्त शिकलेली जर कुठली एथनिसिटी असेल, कुठला गट असेल, तर तो भारतीयांचा. अमेरिकेमध्ये सर्वात जास्त श्रीमंत असलेला जर कुठला गट असेल, तर तो आहे भारतीयांचा. अमेरिकेमध्ये सर्वात जास्त एंटरप्रेन्योर असलेला जर कुठला गट असेल, तर तो आहे भारतीयांचा. म्हणजे 26% ते 28% भारतीय हे आय-टीमध्ये कार्यरत आहेत. 24% ते 26% डॉक्टर्स हे भारत मूळाचे आहेत आणि 22% ते 26% सायंटिस्ट हे भारत मूळाचे आहेत. जरी आमचं पॉप्युलेशन 1% असलं, तरी आम्ही 24% ते 28% ही आमची आपण म्हणतो ती घोडदौड ही सायन्स, टेक्नॉलॉजी, मेडिकल, हेल्थ केअर आणि एंटरप्रेन्योरशिप ह्यामध्ये आपण चालू ठेवली आहेत आणि याचा आपल्याला सार्थ अभिमान असलाच पाहिजे. आपण महाराष्ट्रीयन लोकांनी अटकेपार झेंडा लावला आहे आणि आमच्यासारखे महाराष्ट्रीयन अमेरिकेपर्यंत येऊन भगवा झेंडा हा अगदी अभिमानाने मिरवतो. सणा-समारंभात ॲज वेल ॲज बाकीच्या इव्हेंट्समध्येही. तर ह्या इलेक्शनमध्ये 2 मोठ्या पार्ट्या आहेत. सर्वात जुनी पार्टी ती आहे डेमोक्रॅटिक पार्टी. त्याचे कॅन्डिडेट आहेत जो बायडन. हे गेले 48 वर्ष पॉलिटिक्समध्ये कार्यरत आहेत.
त्यातील 8 वर्ष ते व्हाईस प्रेसिडेंटही होते. व्हिच इस म्हणजे नंबर 2 पोझिशन. जेव्हा ओबामा साहेब प्रेसिडेंट होते, तेव्हा जो बायडेन साहेब व्हाईस प्रेसिडेंट होते आणि यू नो जवळ-जवळ 5 दशकं त्यांनी पॉलिटिक्समध्ये घालवलेली आहेत आणि पीपल नो हिम ॲज अ व्हेरी वेल नोन पॉलिटिशियन. त्यांच्या विरुद्ध इन्कम्बंट प्रेसिडेंट म्हणजे जे या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत, रनिंग फॉर रिइलेक्शन डोनाल्ड जे ट्रम्प किंवा आपण त्यांना ट्रम्प साहेब म्हणू. ह्यांना 50 वर्षाचा कारकीर्द यांची ही एक सक्सेसफुल बिझनेसमॅन, अ ग्लोबल कॉन्ग्लोमरेट. म्हणजे भारतामध्ये जसे टाटाज, बिर्लाज, अंबानीज, मित्तल असे मोठे ग्रुप आहेत, समूह आहेत, ज्यांचा कारोबार फार वेगळ्या-वेगळ्या क्षेत्रामध्ये आहे. तसेच ट्रम्प साहेबांचे भरपूर उद्योगधंदे आहेत. त्यांची नॉर्मली ओळख रिअल इस्टेट, कसिनोज, मोठ्या-मोठ्या बिल्डिंगी त्यांच्या नावाने त्यांनी बांधल्या आणि हॉस्पिटॅलिटीमध्येही त्यांचं भरपूर मोठं नाव आहे. आणि 5 वर्षाआधी त्यांनी ठरवलं, की ह्या जसा देशाची अवस्था होत चालली आहे, त्याला गाडी रुळवणारा म्हणजे जो अमेरिका म्हणजे एक बिग डॅडी ऑफ द वर्ल्ड पूर्ण जगावर ज्यांची एक अंकुश चालतो असं धरून चला. तर ती घोडदौड पुढे चालू राहावी म्हणून त्यांनी इलेक्शनमध्ये ते उतरले. तसं पाहिलं तर त्यांना पॉलिटिक्समधला अनुभव काहीच नव्हता. ही इज अन एंटरप्रेन्युअर बिझनेसमन आणि अ व्हेरी सक्सेसफुल बिझनेसमन. त्यांच्या समोर हिलरी क्लिंटन, जी बिल क्लिंटन जे आमचे इकडे प्रेसिडेंट होते, त्यांची बायको आणि जिलाही 40 वर्षाचा पॉलिटिकल अनुभव होता आणि लोकांना वाटलं, की ही बाई जिंकेल. 80% लोकांनी ते भाकीत केलं. पण जेव्हा इलेक्शन झालं, तेव्हा घडलं अगदी विपरीत. डोनाल्ड ट्रम्प साहेब यांचा विजय झाला आणि ते 2016 साली आमचे प्रेसिडेंट झाले. तर मी दोन्ही बाजू मांडायचा प्रयत्न करेन, की डेमोक्रॅटिक पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी यांचे काय व्ह्यूज आहेत. तसं पाहायला गेलं जसं भारतामध्ये 2000च्या वरती पॉलिटिकल पार्ट्या आहेत. 50च्या वरती रिजनल पार्ट्या आहेत. 8 नॅशनल पार्ट्या आहेत. तर भारतातली जी इलेक्शनची जी एक रणनीती असते, ती भरपूर कॉम्प्लिकेटेड असते. त्याच्या अगदी विरुद्ध अमेरिकेतली जी इलेक्शनची रणनीती असते, ती तशी पाहिली तर फार कमी कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे इट्स अ डिसिजन बिटवीन द 2 पार्टीज. डेमोक्रॅटिक जिंकतील किंवा रिपब्लिकन जिंकतील आणि तिसरा असा ऑप्शन्सच नसतो टेबलवरती. त्यामुळे दीज आर ऑल क्लोजली फॉट इलेक्शन्स. तर जसं भारतामध्ये अ, आता 28 स्टेट्स आहेत. तसे अमेरिकेमध्ये 50 स्टेट्स किंवा राज्य आपण म्हणतो त्यांना. 50 स्टेट्स आहेत. आणि डिपेंडिंग अपॉन कुठल्या राज्यामध्ये त्यांचा विजय होतो. म्हणजे जिकडे ज्या राज्यामध्ये त्यांना जास्त मतं मिळतात, तर तो राज्याची त्या ज्या सीट्स असतील ते त्यांना मिळतात. जसं धरून चला महाराष्ट्राच्या 48 सीट्स असतात लोकसभेसाठी किंवा यूपीच्या 80 जागा असतात लोकसभेसाठी आणि मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान, तामिळनाडू, वेस्ट बंगाल यांच्या जवळ-जवळ 40 ते 44 सीट्स असतात लोकसभेसाठी. त्यामुळे तुम्हाला जर दिल्ली काबीज करायची असेल, तर तुम्हाला यूपी, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान, वेस्ट बंगाल, तामिळनाडू ही राज्य जिंकलीच पाहिजे. जर ही राज्य तुम्ही हरलात आणि बाकीचे सगळे जर तुम्ही स्टेट जरी जिंकलात, म्हणजे तुम्ही 20 स्टेट्समध्ये जिंकलात, पण हे 8-9 स्टेट्स हरलात, तर तुम्ही दिल्ली काबीज नाही करू शकत. तसंच इकडे अमेरिकेमध्ये अ, एक ठराविक मोठे इम्पोर्टंट स्टेट्स आहेत, जवळ-जवळ 10 ते 12. त्या जर राज्यांमध्ये तुमचा पराभव झाला, तर तुम्ही व्हाईट हाऊस म्हणजे जे प्रेसिडेंटचं घर आहे, तिकडे तुम्ही जिंकून जाऊ शकत नाही. तुमचा कारभार तुम्ही करू शकत नाही. तर कुठली राज्य? मिशिगन, विस्कॉन्सिन, इलिनॉय, पेन्सिल्व्हेनिया, ओहायो
न्यूयॉर्क, नॉर्थ कॅरोलायना, जॉर्जिया, टेक्सास, कॅलिफोर्निया. ही जवळ-जवळ 10-12 अशी मोठी-मोठी स्टेट्स आहेत, जिकडे विजय होणं हे महत्वाचं आहे. आणि ह्या जर स्टेट्समध्ये तुम्ही हरलात, तर तुमची गचांडी. म्हणजे तुम्ही नाही जिंकू शकत मग प्रेसिडेंटचं इलेक्शन. प्रत्येक स्टेट्समधनं तुम्हाला इलेक्टोरल व्होट्स मिळतात. म्हणजे जसे एनिवेअर बिटवीन 4 टू 15. समजा न्यू जर्सीतले 5 जो न्यू जर्सी जिंकेल त्याला 5 मिळणार किंवा जो टेक्सास जिंकेल त्याला 12-14 मिळतील. असं प्रत्येक स्टेटचं डिपेंडिंग अपॉन द पॉप्युलेशन एक त्यांचे इलेक्टोरल व्होट्स असतात आणि ती ज्याला जास्त मिळतील तो जिंकला. साधा सरळ सोट हिशोब आहे. आणि इलेक्शन टू व्होट इज युअर सिव्हिक राइट. राइट? नागरिक शास्त्रात जर आपण वाचलं असेल तर व्होट केलंच पाहिजे. तर ह्या देशातही जवळ-जवळ 50 ते 60% लोकं व्होट करतात. आणि विथ द एड ऑफ टेक्नॉलॉजी हे जरा वर्ष विचित्र आहे. कारण की चायनीज व्हायरस ज्याला आपण म्हणतो किंवा कोविड-19 पण म्हणतात. अ, जे चायनाने पूर्ण जगभरात त्याचा प्रादुर्भाव केला आणि जेणेकरून भारत, अमेरिका आणि बाकीचे जे युरोपियन कंट्रीज आणि आफ्रिकन कंट्रीजमध्ये याचा जास्त प्रादुर्भाव झाला. आणि भरपूर लोकांचे प्राण गेले आणि इकॉनॉमीची पण बघितलं तुम्ही तर भरपूरच नुकसान झालेलं आहे. त्याला अमेरिकाही अपवाद नाही. तर इन लाईट ऑफ दॅट ह्यावेळेला तुम्ही मतदान गृहात जाऊन इलेक्ट्रॉनिक वोट नाही दाबू शकत कारण की अ, हा कोविड-19 हा एक संसर्गजन्य रोग आहे. त्यामुळे गव्हर्नमेंटने डिक्लेअर केला आहे मेल इन बॅलट. म्हणजे तुमच्या घरी निवडणुकीची एक शीट येणार, कागद येणार. त्यावरती लिहिलेलं असेल तुमचा राष्ट्रपतीचा उमेदवार कोण आणि बाकीचे उमेदवार जर लोकल इलेक्शन्स असतील तर आणि ते तुम्ही चूज करायचं आणि ते तुम्ही जाऊन अ, पोस्टाद्वारे तुम्ही पाठवू शकता किंवा एक इकडे मोक्यांच्या ठिकाणी त्यांनी असे बॉक्सेस ठेवले आहेत. तिकडे जाऊन तुम्ही ड्रॉप बॉक्स करू शकता. आणि मग ते मतमोजणी होणार आणि मग ते कॅन्डिडेट डिक्लेअर करणार. आता मतमोजणी ही मॅन्युअली ट्रॅकिंग सिस्टम मधनं करायला वेळ लागणार. इलेक्शन आहे 3 नोव्हेंबरला आणि आमचा असा अंदाज आहे जवळ-जवळ 10 दिवस तरी लागतील. जर क्लोजली फॉट इलेक्शन असेल तर. म्हणजे सेकंड वीक ऑफ नोव्हेंबर पर्यंत चित्र अगदी क्लिअर होऊन जाईल, की कोण जिंकला. तर 2 पार्ट्या आहेत. डेमोक्रॅटिक पार्टी आधी म्हटल्याप्रमाणे दी ओल्डेस्ट पार्टी आणि द सेकंड ओल्डेस्ट पार्टी इज रिपब्लिकन पार्टी. डेमोक्रॅटिक पार्टीचे जे कॅन्डिडेट आहेत, जो बायडनजी त्यांचे व्हाईस प्रेसिडेंटल कॅन्डिडेट आहेत कमला हॅरिस. रिपब्लिकन पार्टीचे इनकम्बंट प्रेसिडेंट आहेत डोनाल्ड ट्रम्प आणि रिपब्लिकन पार्टीचे इनकम्बंट व्हाईस प्रेसिडेंट आहेत माईक पेन्से. म्हणजे हे दोन्ही 4 वर्ष प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंटचा कारभार पाहतायत. तर या दोन्ही पार्टीमध्ये तुम्ही पाहाल, तर भारतातल्या ज्या 2 मोठ्या पार्ट्या आहेत, तर आपण त्यांना कंपेअर करू शकू. म्हणजे डेमोक्रॅटिक पार्टी असं धरून चला भारतातली काँग्रेस पार्टी. डेमोक्रॅटिक पार्टी काय म्हणते? डेमोक्रॅटिक पार्टी म्हणते इल्लीगल्स आर वेलकम. इल्लीगल्स लोकांना ड्रायव्हिंग लायसन्स द्या. इल्लीगल्स लोकांना व्होटिंगचे राइट्स द्या. इल्लीगल्स लोकांना अनएम्प्लॉयमेंटचा भत्ता द्या. इल्लीगल्स लोकांना हेल्थ केअर इन्शुरन्स द्या. इल्लीगल लोकांवरती बॅकग्राऊंड चेक करू नका. तो क्रिमिनल आहे, तो रेपिस्ट आहे, कोण लुटारू आहे. ते सगळं कानाडोळा करा तिकडे आणि त्यांना या देशामध्ये तुम्ही रेग्युलराइज करा. या देशामध्ये जवळ-जवळ डिपेंडिंग अपॉन आपण कुठला रिपोर्ट पाहतो आहोत, 12 मिलियन लोकं म्हणजे 1.2 करोड इल्लीगल या देशामध्ये आहेत. व्हिच हॅव बीन आयडेंटिफाईड. आणि डेमोक्रॅटिक पार्टी इज फायटिंग टूथ अँड नेल टुवर्ड्स फोर्सिंग द गव्हर्नमेंट की यांना इकडे ठेवा. जसं काँग्रेस पार्टी रोहिंग्यांसाठी भांडते आहे की त्यांना भारतामध्ये ठेवा. पण तुम्हा सर्वांना माहितीच आहे रोहिंग्याज आणि त्यांचं जे वर्तन किंवा त्यांचं जे बॅकग्राऊंड
ही देशाला हानिकारक आहे. तर ही झाली डेमोक्रॅटिक पार्टी. त्यांना प्रॉब्लेम आहे सी बिल विरुद्ध. ज्या शहरामध्ये डेमोक्रॅटिक पार्टी मेजॉरिटीमध्ये आहे, त्या शहरांमध्ये जवळ-जवळ 10 शहरांमध्ये यांनी अँटाय चं बिल घेऊन आले. म्हणजे सेंट पॉल सिटी, मिनियापोलिस, शिकागो, इलिनॉय, सिएटल, वॉशिंग्टन, बॉस्टन, मॅस हे सगळी शहरं ही डेमोक्रॅटिक पार्टीचे तिकडे मेयर्स आहेत. आणि तिकडे जे काउन्सिलमन किंवा नगरसेवक म्हणू, तर त्यांनी जे प्रायमरली पाकिस्तान मूळचे आणि काही ज्यांना आपण अल्ट्रा सेक्युलर भारतीय म्हणू, ते आहेत आणि त्यांनी हे बिल घेऊन आले. याचा काही भारताच्या लॉ जो ऑलरेडी लोकसभा आणि राज्यसभेने पारित केलाय त्याच्यावरती काहीही फरक पडत नाही. पण भारताची निंदा नालस्ती करायला हे डेमोक्रॅटिक पार्टीचे लोकं करतात. एकही संधी सोडत नाही. आर्टिकल 370 अब्रोगेशन, आर्टिकल 35 अब्रोगेशन. कमला हॅरिस ज्या व्हाईस प्रेसिडेंटच्या कॅन्डिडेट आहेत, त्यांनी तर लिटरली रस्त्यावरती येऊन अ, तमाशा करून, धरणं देऊन त्यांनी प्रॉमिस दिलंय लोकांना, इकडची जी केअर नावाची एक मुस्लिम संघटना आहे, की जर मी निवडून आले, तर मी भारताविरुद्ध सँक्शन्स लावेन आणि भारताला फोर्स करेन, की तुम्ही आर्टिकल 370 अब्रोगेट जे केलं आहे, ते रिव्होक करा आणि काश्मीर हा फक्त मुसलमानांचा प्रदेश म्हणून त्याला एक तुम्ही देऊन टाका. तिकडे काश्मीरी पंडितांचं पुनर्वसन नका करू. तर असे जिझिया व्ह्यूज असलेले डेमोक्रॅटिक पार्टी. त्याच्या विरुद्ध तुम्ही पाहाल रिपब्लिकन पार्टी. रिपब्लिकन पार्टी तुम्ही असं धरून चला, भारतामध्ये जी बी आहे, भारतीय जनता पक्ष तसं धरून चला, व्हेरी कन्झर्व्हेटिव्ह. जसं बी म्हणते, की बाबा जे भारत मूळचे लोकं आहेत, जे भारतीय आहेत, त्यांचं अ, त्यांना कमी पीडा झाली पाहिजे, त्यांची प्रगती झाली पाहिजे. इल्लीगल्स लोकांना नाही आणलं पाहिजे, त्यांना व्होटिंगचे राइट्स नाही दिले पाहिजे. आणि भारत देश हा सर्वांचा आहे. तसंच रिपब्लिकन पार्टीचं मत आहे. रिपब्लिकन पार्टी बिलीव्हज इन कंप्लीट डायव्हर्सिटी. कारण की हा देश भारतासारखा इट्स अ मेल्टिंग पॉट ऑफ डिफरंट डायव्हर्सिटीज. सर्व धर्माचे, सर्व पंथाचे लोकं या देशात राहतात. भारतासारखे गुण्यागोविंदाने अगदी राहतात. तर जो या देशात लीगली आला आहे, त्याला रिपब्लिकन पार्टी रिकॉग्नाइज करते. आणि ह्या देशामध्ये इल्लीगल राहता आहेत, रिपब्लिकन पार्टी त्यांना म्हणते, दे शुड लीव्ह धिस कंट्री आणि पुन्हा या देशामध्ये लीगली यायचा विचार करा. जी व्यक्ती इल्लीगली या देशात येते, इट्स अ पुअर रिफ्लेक्शन ऑफ देअर माइंडसेट. जर तुम्ही इल्लीगली या देशात आलात, तर तुमची जी विचार करण्याची सरणी आहे ती इल्लीगलीच आहे. तर जो बायडन साहेबांकडे जवळ-जवळ 48 वर्षाची कारकीर्द आणि त्यांनी काय अचीव्ह केलं? 92 ते 94 साली भारताला जे क्रायोजेनिक इंजिनचं तंत्रज्ञान द्यायचं होतं, त्याच्याविरुद्ध त्यांनी प्रस्ताव स्थापन केला. त्यांचे प्रस्ताव म्हणजे लेट अबॉर्शन 9व्या महिन्यामध्ये पण अबॉर्शन करावं. म्हणजे डिलिव्हरीमध्ये बाई असेल तरी अबॉर्ट केलेलं चालेल. असे त्यांचे जे व्ह्यूज आहेत, दे आर व्हेरी डेंजरस फॉर द ह्युमन काइंड ॲज वेल ॲज फॉर धिस नेशन. त्याच्या विरुद्ध रिपब्लिकन पार्टी. Republican Party is for legal immigrants. Republican Party encourages people for entrepreneurship. भारत जे भारतीय आहेत, every third Indian in this country is an entrepreneur. जसं मी एक एंटरप्रेन्युअर आहे, तसा जो तिसरा व्यक्ती म्हणजे every third Indian American त्यांचा स्वतःचा एक छोटा स्मॉल स्केल, मीडियम स्केल धंदा आहे. तर ओव्हरवेल्मिंगली आम्ही इकडे एंटरप्रेन्युअर्स आहोत आणि डेमोक्रॅटिक पार्टी इज अगेन्स्ट एंटरप्रेन्युअर्स. आमचे टॅक्स वाढवणार. त्यांच्या ज्या नीती आहेत, दे आर अँटी इंडस्ट्रियलिस्ट. डेमोक्रॅटिक पार्टी इज लाइक अ सोशलिस्ट ऑर कम्युनिस्ट पार्टी. इंडस्ट्रीज लोकांना तुम्ही जास्त कर लादा आणि त्यांचं जीवन नकोसं करा आणि त्यांच्याकडनं पैसा घेऊन बाकीच्यांना द्या.
मग बाकीचे लोक का काम करणार जर फुकट पैसा घरी बसून मिळणार असेल तर. दिस इज व्हॉट हॅपन्ड इन कम्युनिझम आणि सोशलिझम, आणि म्हणून तिकडे प्रॉब्लेम झाला. रिपब्लिकन पार्टी ऑन दी अदर साइड एनकरेजेस एंटरप्रिन्योरशिप, आणि ॲट द सेम टाइम जे अडलेले असतील, गरीब असतील, त्यांच्यासाठी एक भत्ता देते. आणि दे ट्राय टू पुट देम इन द वर्कफोर्स, की काम करा आणि जे काम करा ते, आणि त्याप्रमाणे तुम्हाला मिनिमम वेज देऊ. चांगलं काम केलं, क्वालिटेटिव्ह काम केलं तर जास्त पैसा मिळेल. प्रेसिडेंट ट्रम्प साहेबांनी, तुम्ही ऐकलंच असेल, रिसेंटली अब्राहम अकॉर्ड साइन केला. इस्रायल आणि UAE, इस्रायल आणि बहारीन यांच्यामध्ये जी शांतता झाली, शांततेचा करार झाला, त्याच्या मागे अमेरिका कारणीभूत होती. आज जी मिडल ईस्टमध्ये आणि आफ्रिकन कंट्रीजमध्ये जी बंडाळी होत चालली आहे आणि जो रक्तपात होत चालला आहे, त्याला जर कमी करायचा कोण प्रयत्न करत असेल आणि जर कोण करेल, तर तो आहे डोनाल्ड ट्रम्प साहेब. जर तुम्ही पाहाल, नॉर्थ कोरियामधला जो उन जॉंग उंग आहे, त्याच्याबरोबरही त्यांनी संधी एक साइन केली, जेणेकरून अमेरिकेचे जे संबंध आहेत, जे आधी बिघडले होते नॉर्थ कोरिया बरोबर किंवा मिडल ईस्टमध्ये, ते सुधारण्यात फार मोठा हातभार लागला. दुसरी गोष्ट म्हणजे ओबामाच्या साहेबाच्या वेळेला आम्ही वी वर ड्रॅग्ड इंटू 3 वॉर्स. जवळ-जवळ $3 ट्रिलियन. भारताची GDP आहे 2.7 ट्रिलियन. म्हणजे जे भारताचं 1 वर्षाचं उत्पन्न आहे त्याच्यापेक्षा जास्त आम्ही युद्धावरती खर्च केला. कारण की ओबामा साहेबांना ते युद्ध करायचं होतं. ट्रम्प साहेबांचे जे धोरण आहे, ते याच्या अगदी विरुद्ध आहे. ते म्हणतात, आधी आपल्या देशाला आपण सुधरवूया. उगाच जाऊन कुठे मारामारी करायची नाही, कुठे युद्ध करायचं नाही. त्याच्या विरुद्ध आपण जर शांततेच्या धोरणाने जगात शांतता प्रस्थापित करायचा प्रयत्न केला, तर त्याने प्राण पण वाचतील आणि खर्च पण कमी होईल. बिकॉज ही इज अ बिझनेसमॅन. सो ही सिट्स अक्रॉस द टेबल आणि ही रिक्वेस्ट पीपल टू साइन द डील्स व्हिच इज म्युच्युअली बेनिफिशियल टू ऑल ऑफ अस. अब्राहम अकॉर्ड जो साइन केला, त्यासाठी डोनाल्ड ट्रम्प साहेबांचं नाव हे नोबेल प्राइज साठी रेकमेंड करण्यात आलेलं आहे. आणि ही ट्रुली डिझर्व्स इट. तर ट्रम्प साहेब यांची रणनीती तुम्ही पाहाल तर इकॉनॉमिक पॉलिसीज. वी हॅड द बेस्ट Q1 बिफोर चायना डम्प्ड चायनीज व्हायरस, ज्याला आपण COVID-19 म्हणतो. तर बिकॉज ही इज अ बिझनेसमॅन, ही नोज हाऊ टू रन द बिझनेस, हाऊ टू रन द कंट्री. लेस रेग्युलेशन्स. जे अननेसेसरली लॉज होते, रेग्युलेशन्स होते, ते फार कमी केले यांनी. फॉरेन पॉलिसीज जसं म्हणालो, मिडल ईस्ट म्हणा काय, एशिया म्हणा काय, फार ईस्ट एशिया म्हणा काय, रशिया म्हणा काय, युरोपियन कंट्रीज म्हणा काय, सर्वांशी त्यांनी संबंध सुधारवले. इल्लीगल इमिग्रेशन पॉलिसी. ते म्हणतात इल्लीगलांना या देशामध्ये स्थान नाही. या देशात यायचं असेल लीगली या, आणि हा देश तुम्हा सर्वांचा आहे. पण इल्लीगल लोकांना जास्त बेबीसिट करणार आणि लीगल लोकांना सेकंड क्लास सिटिझन ट्रीट करणार, हे त्यांना आवडत नाही. स्टँडिंग अप फॉर बुली चायना. चायना विरुद्ध त्यांनी एक मोहीम उघडली आहे. आणि ही हॅज द करेज टू कॉल इट चायनीज व्हायरस. चायनाच्या तोंडावरती सांगून, आणि चायना विरुद्ध क्लास ऍक्शन त्यांनी सूट ठोकला आहे. चायनीज कंपन्या जे इकडे आहेत अमेरिकेमध्ये, त्यांच्या विरुद्ध त्यांनी ऑडिट ट्रेल उघडलंय, की बाबा जे तुम्ही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी तुम्ही चोरता किंवा टॅक्स भरत नाही, तर त्याचा त्यांनी आढावा घेण्यासाठी एक कमिटी स्थापन केली आहे. ती कमिटी इज लुकिंग इनटू द इल इफेक्ट्स ऑफ द चायनीज कंपनीज इन द USA. मी आता गेली 5 दशकं पाहतो आहे. तर गेल्या 5 दशकामध्ये ज्या हिशोबाने भारत आणि अमेरिका यांचे संबंध जेवढे जवळीकीचे झाले आहेत, याला कारणीभूत म्हणजे मोदी साहेब आणि ट्रम्प साहेब. जी शोलेमधल्या जय आणि वीरूची जोडी आहे, तशी ही जोडी आहे. म्हणजे हावडी ह्युस्टनला मोदी साहेबांना आमंत्रित केलं. 60,000 लोकांनी तो सोहळा अटेंड केला.
आणि त्यानंतर मोदी साहेबांनी ट्रम्प साहेबांना आमंत्रण केलं. नमस्ते ट्रम्प 1,10,000 लोकांनी तो सोहळा भारतामध्ये अटेंड केला. They have signed many treaties which is for the betterment of both the great nations. जगातली सर्वात जुनी डेमोक्रेसी म्हणजे अमेरिका आणि जगातली सर्वात मोठी डेमोक्रेसी म्हणजे भारत. ह्या दोघांमध्ये जी घनिष्ठता निर्माण होती आहे, याला कारणीभूत म्हणजे मोदी साहेब आणि ट्रम्प साहेब. आज जर मोदी साहेब यांनी जी मोहीम उघडली आहे, पाकिस्तान आणि चायना विरुद्ध आणि आज पाकिस्तान आणि चायना गुमान जे बसले आहेत, याला एक मोठं श्रेय मोदीजींबरोबर ट्रम्प साहेबांना आणि अमेरिकेला द्यायला हवं. कारण की ट्रम्प साहेबांनी एक लिखित अश्युरन्स भारताला दिलेला आहे, की जर चायना आणि पाकिस्तानने भारतावर तिरकी नजर टाकून भारतात घुसाचा प्रयत्न केला, तर अमेरिकेचा भारताला पूर्ण सपोर्ट राहील. आणि अमेरिका इज द बिग डॅडी ऑफ द वर्ल्ड. कोणाची एवढी हिंमत नाही, की अमेरिकेच्या विरुद्ध जाण्याचं स्वप्नातही पाहतील. त्यामुळेच आज तुम्ही पाहाल, जे भारताला विश्वगुरू बनवायचं, जगद्गुरू बनवायचं जे स्वप्न आहे मोदीजींचं आणि प्रत्येक भारतीयाचं, ते जर तुम्हाला साजरं करायचं असेल, तर अमेरिका आणि ट्रम्प साहेब यांची साथ मिळाली, तर ते स्वप्न फार लवकर प्रत्यक्षात येईल. ट्रम्प साहेब इज फायटिंग अगेन्स्ट रॅडिकल जिहाद आणि रॅडिकल टेररिझम. हे जे सगळीकडे आज तुम्ही पाहाल फ्रान्समध्ये आणि पूर्ण जगभरामध्ये ज्या हिशोबाने हे जे टेररिझमचे ऍक्ट्स होत चालले आहेत, त्याला नेस्तनाबूत करण्यासाठी ट्रम्प साहेबांनी एक मोलाची भूमिका घेतलेली आहे आणि मोदी साहेबांनीही एक फार प्रचंड मोहीम घेतलेली आहे. आणि म्हणून हे दोन द्रष्टा नेते मस्ट रिमेन इन पॉवर टुवर्ड्स प्रॉस्परिंग दिस टू ग्रेट नेशन. नीडलेस टू से, जे लेफ्टिस्ट मीडिया आहे, जी बायस मीडिया आहे, जसं भारतामध्ये तुम्ही एनडीटीव्ही म्हणाल किंवा बाकीचे चॅनल्स म्हणाल, तसंच इकडे पण CNN आणि बाकीचे चॅनल्स आहेत, ज्यांना आम्ही लेफ्टिस्ट किंवा प्रेस्टिट्यूट चॅनल्स म्हणतो, त्यांना हे पाहवत नाही. आणि ते इन जनरल काही ना काही उलटं-सुलटं जसं मोदींबद्दल लिहत असतात, तसे इकडे ट्रम्प साहेबांच्या पण विरोधात लिहत असतात, पण त्यात काही तथ्य नाहीये. हा एक देशभक्त माणूस आहे. ही इज अ प्रेसिडेंट ऑफ द USA आणि त्यांच्या सगळ्या ज्या नीती आहेत, they are for the betterment of this great nation and their friends, India being one of them. तर ॲज अ बिझनेसमन त्यांचे ज्या काही डिसिजन्स आहेत, गेल्या 4 वर्षामध्ये त्यांनी जे डिसिजन घेतले, ते पाहून लोकांनी त्यांना मत द्यावं. ही इज नॉट अ शुगर कोटेड पॉलिटिशियन. त्यांना 40-50 वर्षाचा एक अनुभव नाहीये. एक लिप सर्व्हिस, गुलू-गुलू बोलणं आणि लोकांना संभ्रमात ठेवणं. जसं काँग्रेस भारतामध्ये गेल्या 74 वर्षापासून, 73 वर्षापासून गरिबी हटवायचा प्रयत्न करते आहे, पण केलं काहीच नाही, गरिबीच वाढली. पण अजूनही त्यांचा तोच नारा आहे. तसंच इकडे डेमोक्रॅटिक पार्टीचे लोकं आहेत, गुळगुळू बोलतात, पण हाताने काहीच होत नाही. इल्लीगल्स येत चाललेत. टेररिझम वाढत चाललंय. त्याच्या अगदी उलटं ट्रम्प साहेबांनी एक प्रचंड आत्मविश्वासाने मोहीम उघडली आहे फॉर द प्रॉस्परमेंट ऑफ दिस ग्रेट नेशन आणि टू हॅव अ बेटर रिलेशनशिप विथ इंडिया. याच्या अगदी विरुद्ध बायडन साहेब 48 वर्षात केलं काय? त्यांना विचारलं तर तो मुद्दा डावलून ते म्हणतात, "ते जाऊ दे, आता 4 वर्ष द्या, आता करेन." पण सामान्य नागरिक एक ट्रॅक रेकॉर्ड पाहतो. म्हणजे सचिन तेंडुलकर सेंचुरी मारते म्हणून सचिन तेंडुलकर सेंचुरी मारेल. किंवा धोनी पिंच हिटर आहे म्हणून धोनी पिंच हिटिंग करतो. अजूनपर्यंत तुम्ही पहिल्या बॉलवरती क्लीन बोल्ड होतात आणि आता येऊन म्हणता मी सेंचुरी मारेन,
तर त्याला काही बेस नसतो. तर बायडन साहेबांनी 48 वर्षाच्या कारकिर्दीत जास्त काही केलं नाही आणि त्यांचं जे सगळं धोरण आहे, हे भारताच्या विरुद्ध आहे. त्यांना खेद वाटतो भारताने सी बिल पारित केलं म्हणून. त्यांना आणि कमला हॅरिसला खेद वाटतो भारताने आर्टिकल 370 आणि 35A जे अब्रोगेट केले त्याविरुद्ध. त्यांनी पब्लिकली सांगितलं आहे, जर ते सत्तेत आले, तर ते भारताविरुद्ध सँक्शन्स लावतील. कारण की भारताचे जे रिसेंटली लॉज जे त्यांनी इम्प्लिमेंट केले आहेत, आर्टिकल 370, 35A ते योग्य नाही आहेत. भारत हा एक प्रजासत्ताक देश आहे आणि भारत स्वतःचे स्वतःचा देश स्वतः चालवू शकतो. त्यासाठी त्यांना जो बायडन किंवा कमला हॅरिस किंवा अजून कोण यांची ढवळाढवळ चालणार नाही आणि त्यामुळे अशी लोकं जर पॉवरला आली, तर त्यात भारताचंच नुकसान आहे. तुम्ही पाहाल, जे इकडे ब्लॅक राईट्स मॅटर म्हणून जी देशभरात आग लावली आहे. जवळ-जवळ 26 शहरांमध्ये जाळपोळ, लुटालूट, उद्योगधंदे लुटणे, बिझनेसेस लुटणे, जाळपोळ करणे, पोलिसांना गोळ्या मारणे. हे जे 26 शहरांमध्ये जे झालं आहे, त्या 26 चे 26 शहरं आर रूल्ड बाय डेमोक्रॅटिक पार्टी. त्यांचे जे मेयर्स आहेत, दे ऑल डेमोक्रॅटिक पार्टी मेयर्स. सांगायला फार खेद होतो, की हे डेमोक्रॅटिक पार्टीचे लोकं म्हणतात, की पोलिसांना हाकलून लावा आणि म्हणजे डिफंड द पोलिस आणि फंड द शरिया. यांना या देशामध्ये शरिया लॉ आणायचा आहे. डेमोक्रॅटिक पार्टीचे लीडर आहे इल्हान ओमर, जी जो बायडेनची आणि कमला हॅरिसची फार जवळची आहे. तिने पब्लिकली सांगितलंय 9/11 झालं, ते केलं आणि त्याला कारणीभूत अमेरिकन्सच आहेत. 9/11 ने जे आमचे ट्विन टॉवर्स पाडले, 3,000 लोकांचा मृत्यू झाला आणि ह्या बाईला त्याचा खेद नाहीये. उलट ती टेररिस्ट लोकांची साथ देते. तर असले डेमोक्रॅट्स जर लीडर म्हणून या देश चालवायला घेतलं, which means they are siding with terrorist, they are siding with jihad, which is bad for this great nation. बायडेन साहेबांचा मुलगा अनफॉर्च्युनेटली US नेव्ही मधनं त्यांना कोकेनचं सेवन करत असल्यामुळे त्यांना हाकलून लावण्यात आलं. त्यानंतर 2दा ड्रग रिहॅब मधनं त्यांना जावं लागलं आणि परत आले. अजूनही लीगली ते ड्रग्स घेतात, व्हिच इस इल्लीगल. त्याला अचानक रशिया, युक्रेन, चायनातनं मोठे-मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळतात, जेव्हा जो बायडेन व्हाईस प्रेसिडेंट होते म्हणून. म्हणजे ही इस यूजिंग हिज पॉलिटिकल पॉवर टू गिव्ह अनलॉफुल गेन्स फॉर हिज फॅमिली मेंबर्स. वेदर त्यांचा मुलगा असू दे, जो ड्रग ॲडिक्ट आहे किंवा त्यांचा भाऊ असू दे, जो 7-8 वर्ष त्याला काहीच काम नव्हतं. अचानक त्यांना मल्टी-मिलियन डॉलर्सचे कॉन्ट्रॅक्ट मिळतात. हे असले पॉलिटिशियन्स पैशासाठी देशही विकतील. त्याच्या अगदी विरोधात डोनाल्ड ट्रम्प सारखा माणूस आहे, जो ऑलरेडी बिलियनर आहे. तो गेल्या 4 वर्षामध्ये त्यांनी जे प्रेसिडेंटचं वेतन असतं, प्रत्येक वर्षी इकडे प्रेसिडेंटला 400,000 म्हणजे 2.7 करोड भारतातलं चलनाप्रमाणे असं वेतन मिळतं. तर 2.7 इंटू 4 10 करोड पेक्षा जास्त पैसा त्यांनी घेतला नाही, तो परत केला या देशाला. उलट त्यांनी आपल्याकडनं म्हणजे 2019चं जे त्यांचं वेतन होतं, त्यांनी आपल्याकडनं अजून 100,000 घातले. म्हणजे 400च्या 400 परत केले आणि त्यांनी स्वतःचे 100,000 घालून ते देशासाठी परत दिले. म्हणजे मग ते देशाचे क्रम्बलिंग ब्रिजेस आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर्स आहेत, एज्युकेशन पॉलिसीज आहेत, हेल्थ केअर रिफॉर्म्स आहेत, त्याला ठीक करण्यासाठी. तर असा द्रष्टा नेता त्याची गरजच आहे. अमेरिकेच्या जी व्यवस्था आहे, पॉलिटिकल व्यवस्था, तिकडे तुम्ही प्रेसिडेंट फक्त 2 टर्मसाठी होऊ शकता. प्रत्येक टर्म 4 वर्षाचा असतो. ट्रम्प साहेबांचा 1 टर्म ह्या नोव्हेंबरमध्ये पूर्ण होईल आणि ईश्वराचरणी हीच प्रार्थना, की दुसऱ्या टर्ममध्ये त्यांना घवघवीत यश मिळून अमेरिकेची जी घोडदौड आहे, ती अशीच चालू राहू दे. भारताबरोबरचा अमेरिकेचा समन्वय जो वृद्धिंगत होत चाललाय, तो असाच होऊ दे. भारताला मोदी साहेब जे जगद्गुरू, विश्वगुरू बनवायचा
प्रयत्न करत आहेत, त्याला अमेरिकेची साथ मिळू दे, भारताची प्रगती होऊ दे, अमेरिकेची प्रगती होऊ दे, हेच सांगून मी माझ्या वाणीला विराम देतो. पुन्हा एक वार विलासजी, तुमचं मी आभार मानतो, मला संधी दिली. जय हिंद आणि जय महाराष्ट्र. थँक यू सो मच.